म्हणजे काम कशें करप हे तेका एज्युकेशन किंवा तेका हुशारी लागता आणि त्याच्याच आधाराचेर तेंच्यांनी आजपर्यंत आपलो प्रवास केल्लो आसा. 20 वर्षाचो जरी गॅप पडलो जाल्यार हांव मानता की ते चॅरिस्मॅटीक लिडर आसा. ज्या दिसा तांकां काँग्रेसीन इंडिया अलायन्साची उमेदवारी डिक्लेअर केली त्याच्या दुसऱ्याच दिसा ते ह्या भूमीचेर येयले, ह्या मांद्रे गावात येयले आणि भगवती मांद्रे भगवतीच्या देवळांसून त्यांच्यांनी नारळ धरून एक प्रचाराची सुरुवात केली. त्या वेळाचेर आम्ही पळयल्लें की अनेक काना कोपऱ्यांसून म्हणजे मेसेजी न पावता सुद्धा कोणाच्या शब्दावरसून आयकून जे थंय येयल्ले जी बुजुर्ग मंडळी ही पहिली हे सगळे भाईचे चाहते असले. हे एकेकाळचे मास लिडर ज्यांना आम्ही ल्हान आसतना पळयला की रोटेनसून जर ते गेले जीपीन वगैरे जाल्यार लोक तांकां फक्त हात करताले हांगासर सोप्यांचेर बसून आणि म्हयनोभर ती चर्चा आसताली की भाईन आमकां परत हात केला म्हणून. योगायोग त्या वेळार हांगासर वेगळें वातावरण आसलें, पण तरी सुद्धा हांगासर पारशे गांव हो त्या वेळाचेर बाले किल्लो हो काँग्रेसचो आसलो आनी भाई हे एमजीचे लिडर असले, हे मास गोंयचे लिडर असले. पण तरी सुद्धा ते जेन्ना ह्या गावात येताले तेन्ना केन्नाच आमी तांकां हांगासर काँग्रेसवाल्यांकडे भेदभाव केल्लो पळोवना. आणि तीच त्यांची स्टायल, तीच त्यांचो जो रुबाब आसा हो अजून पर्यंत हांगासर चलता. आणि हांगासर आयज सुद्धा जो हांगासर जो समुदाय जमला हो काही बसीज वगैरे दवरून हाडलेले लोक न्हू, हे स्वता येयल्ले लोक. हांगासर पारशान जेन्ना प्रचार चालू केलो डोर टू डोर तेन्ना आमी हांगासरले आमचे स्थानिक आपाचे नेते देवेंद्र प्रभू देसाई यांचे साधारण 44 जेन्ना हे डोर टू डोर चालू केलं तेन्ना ईच अँड एव्हरी हाऊस त्यांच्यानी संपूर्ण घरा पिजून काढले आणि आजूनही त्यांचा प्रवास चालू असा. आणि त्या थोडक्यात त्यांच्यानी दिल्ल्या आमंत्रणात सुद्धा काही आपली कामा वगैरे छाडून हांगासर उपस्थित काही आमच्या भगिनी वगैरे हांगासर माता भगिनी हांगासर उपस्थित असतात. चड वेळ घेवचो ना, म्हाका माझे 5 मिनटां क्रॉस जाल्यात. पण फक्त अमित आमचो ऍडव्होकेट अमित हेणे स्थानिक सगळे विषय कव्हर केल्यात. इतलेंच सांगपाक सोदता की ज्या पद्धतीन देशभरात एक परिवर्तनाची लाट चल्ल्या ती ह्या गावान ह्या मतदारसंघान गोव्यान सुद्धा त्याच वाटेचेर त्याच फुटस्टेप्साचेर चलतात. ज्या प्रकारे एक वेगळ्या स्तराचेर जो विध्वंस चल्ला हा मांद्र्या पुरतो उलयता. आमी कितलो बरो हो रस्तो केल्लो. 3 वर्सां पयलीं इथरनेट म्हणून कितें केबल येयलो आनी तो खणून उडयलो, त्याची परती डागडुजी जालीच ना. अनेक लोकांच्या घरांत ते उदी वगैरे शिरले. त्याच्यानंतर अंडरग्राउंड केबलिंग येयलें, तेका आता 1 वर्ष पूर्ण झाला कारण लास्ट मार्चान ते सोंपलां. ते खरें म्हणजे एप्रिल पर्यंत तेचेर डांबर पडपाक जाय आसलें. तो एप्रिल गेलो, हो एप्रिल आता सोंपपाक गेलो तरी तेचेर ना. आणि तिसऱ्यांदा आता 30 MLD ची पायपलायन घालपाक त्या बाजूनसून खणपाक येतात. आणि आम्ही पारसे गावातले रहिवासी एकत्र जमले आणि आम्ही ते काम वयर तुयेच्या बॉर्डरीचेर हाडयला आणि आम्ही त्यांना तंबी दिला जोपर्यंत हेचेर डांबर पडचे ना एके सायडीक तोपर्यंत आम्ही तेवटेन खणावून दिवचे ना. आणि एका सगळ्या गावांचो पाठिंबो आसा. अशा अनेक गोष्टी जाल्यो ज्यो गोष्टी आम्ही जर पळयल्यो जाल्यार ह्यो आमकां विध्वंसाकडे व्हरतात. 10 वर्षां एखाद्या पक्षाक सत्ता मेळ्ळी काय त्यांची मक्तेदारी जाता. आणि निसर्गाचो नियम असा हो बदल म्हणजे पावस गेल्या आता गरमी गेल्यानंतर पावस येतलो, पावस गेल्यानंतर हिवाळा येतली. आणि म्हाका दिसता अशेंच एखादी सरकारां सुद्धा ही आलटून पलटून बदलून येवपाकूच जाय. तरच आमकां खऱ्या अर्थान विकास, खऱ्या अर्थान एम्प्लॉयमेंट आमकां दिसपाक येतलो. जेन्ना हांव सांगता की हो रस्तो आमी आमचो जीव लावन केल्लो, अशेंच वयले CHC सुद्धा त्या वेळाचेर जेन्ना 19 ते स्टार्ट जावपाक जाय आसलें अजूनही आमकां